अधिवेशन सोडून नाशिकमध्ये परतलेल्या भुजबळांच्या भूमिकेकडे लक्ष। आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचं अजूनही मौन। हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस। परभणी आणि बीडच्या दुर्घटनेवर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। मुख्यमंत्र्यांकडून चर्चेचं आश्वासन। परभणी दुर्घटनेचे राज्यभर पडसाद। विक्रोळीत आंदोलकांकडून बंद, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। तर सोलापुरात अज्ञातानं शिवशाही पेटवली। गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी मोठा निर्णय। ऐतिहासिक ठेव्यांवर गैरकृत्य करणाऱ्यांना 1 लाखांचा दंड। छत्रपती संभाजीराजेंची माहिती। एक देश एक निवडणूक विधेयक संसदेत सादर होणार। सत्ताधारी पक्षाकडून खासदारांना व्हीप जारी।